श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीला आपण देवउठणी एकादशी, प्रबोधिनी एकादशी, भागवत एकादशी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो. तर या एकादशीला आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर ते पूर्णपणे संपुष्टात येईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. तर यासाठी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि सबस्क्राईबच्या बाजूचे बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला एक विशेष आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. उद्या गुरुवार आहे आणि उद्याच आहे कार्तिक एकादशी. असा हा दुर्मिळ योग आहे. कारण पहा, प्रत्येक गुरुवारी आपण गाईला काही वस्तू पदार्थ आहे ना ते खाऊ घालत असतो, ज्यामुळे आपल्या घरामध्ये गाईचा आशीर्वाद म्हणजे 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद, कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतात. आणि गाय ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहेत. त्यामुळे गायीची सेवा गुरुवारच्या दिवशी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तर येते हे आपणास माहिती आहे. त्यामुळे गुरुवार आणि एकादशी दिवशी या दोन्ही गोष्टी एकत्रित आलेल्यामुळे ह्या दुर्मिळ योगावरती जर आपण गायला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नक्कीच नांदेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहील. माता लक्ष्मी चिरकाल आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये नांदेल. तर आपल्याला काय करायचं आहे पहा, उद्या गायीची सेवा करायची आहे. कारण गाय ही जी आहे ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. भगवान विष्णूंचेच एक रूप असलेले श्रीकृष्ण जे आहे तर यांना गोपाळ आपण या नावाने ओळखत असतो. तर गोपाळ का म्हणतो असतो? कारण श्रीकृष्णांना गायी ह्या अत्यंत प्रिय होत्या, त्यामुळे आपण त्यांना गोपाळ या नावाने ओळखत होतो. तर त्यामुळे आपल्याला श्रीकृष्णांना भगवान विष्णूंना गाय ही अत्यंत प्रिय होती. त्यामुळे भगवान विष्णूंच्या ज्या गोष्टी प्रिय आहेत तर त्या गोष्टींची, ज्या व्यक्तींची आपल्याकडून सेवा ही झालीच पाहिजे. भगवान विष्णूंना तुळशी माता ही अत्यंत प्रिय आहे, गाय ही अत्यंत प्रिय आहे. कारण तुळशी माता आणि गोमाता जी आहे तर या दोन्ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहेत. त्यामुळे ह्या तुळशी मातेची आणि गोमातेची सेवा सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्या हातूनही झालीच पाहिजे. गोमातेचं सुद्धा पहा, उद्याच्या दिवशी गोमातेचं भगवान विष्णूंसाठी व्रत असतं. त्यामुळे असे काही पदार्थ आहेत तर ते चुकून सुद्धा घालायचे नाहीत, जेणेकरून गोमातेचं व्रत हे आपल्याकडून मोडलं जाईल. त्यामुळे अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून गोमातेचं व्रत सुद्धा मोडलं जाणार नाही आणि गोमातेला आपण ही वस्तू खाऊ घातल्यामुळे त्यांची कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतील. 33 कोटी देवी देवतांची कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतील. भगवान विष्णू सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील. यासाठी आपल्याला गोमातेची सेवा उद्या करणं अत्यंत गरजेचं आहे. गुरुवार आणि कार्तिकी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी म्हणून आपण ओळखतो. आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण या एकादशीचं व्रत करत असतात. कारण ह्या एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व पाप ही नष्ट होत असतात. त्यामुळेच उद्याच्याला आपल्या घरामध्ये होता होईल तितकी सेवा आणि उपाय आपल्याला केले पाहिजेत, जेणेकरून आपल्या घराला जे काही दोष लागलेले आहेत, जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर ते सुद्धा नष्ट होईल. आपल्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होईल. यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी जितके होता होईल तितके सेवा आणि उपाय हे आपल्या घरामध्ये झाले पाहिजेत. त्यामुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये खूप चांगले अनुभव आणि सुख समृद्धी सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते. तर काय करायचं आहे पहा, गायीची सेवा करण्यासाठी आपल्याला हळदी कुंकू घेऊन जायचं आहे, अक्षता, फुलं घेऊन जायचे आहेत आणि एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. हे सर्व साहित्याबरोबरच आपल्याला गाईला जी वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. आता हे खोबरं तुम्ही सुकंही घेऊ शकता किंवा ओलंही खोबरं घेऊ शकता. दोन्हीपैकी कोणतंही खोबरं तुमच्याकडे असेल तरीही चालेल. आपल्याला हे खोबरं गाईला कशा पद्धतीने खाऊ घालू शकतो? तर हे खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये गूळ मिक्स करून हे मिश्रण आपण जर गाईला खाऊ घातलं तर गाईचं व्रत देखील मोडलं जाणार नाही आणि गाईची सेवा सुद्धा आपल्या हातून होईल. तर त्यासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घेऊन जायचा आहे आणि अक्षता, फुलं, हळदी कुंकू आणि एक तांब्या भरून तांब्याच्या कलशामध्ये कलश भरून पाणी घेऊन जायचं आहे. आता हे गेल्यानंतर गाईजवळ तुमच्या आसपास जर शेजारी वगैरे कुठे जिवंत गाई असेल तर तुम्ही नक्की आवर्जून ही सेवा करा.
तांब्यावरून जो कलश नेलेला आहे तो गाईच्या दोन्ही पायावरती थोडंसं पाणी ओतायचं आहे. त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत आणि एक फूलसुद्धा आपल्याला गाईच्या डोक्यावरती ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो आपण दिवा नेलेला आहे तर त्या दिव्याने आपल्याला, तुम्ही तेलाचा नेऊ शकता किंवा तुपाचा सुद्धा दिवा नेऊ शकता, तर त्या दिव्याने आपल्याला गाईला ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे गुळ खोबऱ्याचं मिश्रण नेलेलं आहे तर ते आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला गाईला थोडंसं पाणी सुद्धा पाजायचं आहे. पहा, गाईला पाणी पाजलेल्याचं सुद्धा पुण्य आपल्या पदरी पडत असतं. आपल्या जीवनामध्ये खूप चांगले बदल होत असतात. आपल्या जीवनातील सर्व वास्तुदोष नष्ट होतात, जीवनातील पितृदोष नष्ट होतात. जे काही दोष आहेत, शत्रुपीडा आहेत, नकारात्मक शक्ती आहे, जे काही आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहेत तर त्या सर्व नष्ट होत असतात. त्यामुळे जिवंत गायीची सेवा जर तुमच्या हातून घडली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कायापालट हा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला गाईला थोडंसं पाणी पाजायचं आहे आणि हे जे आपण गुळ खोबऱ्याचं मिश्रण नेलं होतं तर ते सुद्धा गाईला खाऊ घालायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गाईची सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये कोणती संकट आहेत, कोणते दोष आहेत, कोणत्या आपल्याला त्रास होत आहे, आर्थिक समस्या आहेत, कोणत्या मुलांच्या बाबतीतील काही समस्या आहेत, आपल्या पतीच्या बाबतीतील, किंवा आपल्या एकंदरीत आपली प्रगती खुंटलेली आहे, कोणतेही दोष तुमचे असेल, कोणतीही तुमची इच्छा असू दे, मनोकामना असू दे, तर ती तुम्हाला गाईला बोलून दाखवायची आहे. भगवान श्री श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ दे, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहू दे, अशी तुम्हाला भगवान विष्णूंना आणि गोमातेला प्रार्थना करायची आहे. आता जर तुमच्याकडे गोमाता शेजारी वगैरे तुमच्या गोमाता नसेल, जिवंत गाय जर तुम्हाला भेटली नाही, तर तुम्ही ही सेवा कशी करू शकता? तर तुमच्या घरामध्ये गोमातेची मूर्ती तर नक्कीच असणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गोमातेची मूर्ती ही असतेच असते. तर आपल्याला काय करायचं, या दिवशी गोमातेच्या मूर्तीवरती सुद्धा आपल्याला, मी फक्त पाण्याने जरी अभिषेक केला तरी सुद्धा पुरेसा होईल. गोमातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. त्यानंतर अक्षता, फूल अर्पण करायचं आहे, दिव्याने ओवाळायचं आहे. आपल्याला ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण जे हे गुळ खोबऱ्याचं मिश्रण केलं होतं तर तो नैवेद्य आपण गाईसमोर ठेवायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे. हा नैवेद्य आपण गाईला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपण हा नैवेद्य घरातील सर्वजण प्रसाद म्हणून हा आपण ग्रहण करू शकतो. याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण जे काही उपाय करतो तर त्याची सर्व फळे हे आपल्याला प्राप्त होत असतात. आणि आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण फरशी पुसणार नाही, कारण आपला जे आर्थिक समस्या आहेत तर त्या आपल्या पाठीशी लागू शकतात. त्यामुळे जो नाश आहे तर तो होऊ शकतो. त्यामुळे फरशी उद्याच्या दिवशी आपल्याला पुसायची नाही. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी, तर उद्याच्या दिवशी आपल्याला एका पाण्यामध्ये थोडीशी हळद, गोमूत्र, खडे मीठ आणि लिंबू आणि थोडीशी तुरटी टाकून आपल्याला हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान सुद्धा नांदायला चालू होते. एक पॉझिटिव्हिटी आपल्याला फील व्हायला चालू होते आणि त्यातूनच आपली प्रगती ही निश्चित स्वरूपात होत असते. तर अशा पद्धतीने गायीची सेवा ही उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करून पहा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.